बिलोली तालुक्यात बेकायदेशीर रेती उत्खननाचा धुमाकूळ, कारवाई अभावी नागरिकांमध्ये संताप। बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथील वांजरा नदीच्या पात्रातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात 5 ते 6 जेसीबी व 200 ते 300 हायवा वाहनांच्या माध्यमातून रेती काढली जात असून ही वाहतूक तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक या परराज्यात होत असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिकांचा दावा आहे की रात्रीच्या वेळेत उत्खननाचा वेग अधिक असून नदीपात्राचे मोठे नुकसान होत आहे। परिणामी नदीकाठावरील शेती, पाणी पुरवठा व पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कथित बेकायदेशीर उत्खननाबाबत बिलोली महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई दिसून येत नाही, अशी तक्रार आहे। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई अभावी संशय निर्माण होत असल्याचं नमूद करत निपक्ष चौकशीची मागणी केली आहे। मात्र या आरोपांबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। दरम्यान ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी तात्काळ उत्खनन थांबवून जबाबदारांवर कडक कारवाई तसेच नदीपात्राचं संरक्षण व पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। जिल्हा प्रशासन या प्रकरणाची तत्पर चौकशी करून कायदेशीर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, नांदेड।